राम राम मित्रांनो. तर 2 दिवसांचा पाऊस नंतर पोचलो आहे घरी. पहिला पाऊस पडला की शेतकरी उन्हाळ्यातल्या प्रामुख्याने असणाऱ्या फळाकडे दुर्लक्ष करतो. उन्हाळ्यात जसा आंब्याला चव होती, जसा गोडवा होता, तसा अजून सुद्धा या आंब्याला गोडा पाहायला मिळतो. आंब्याची नासाडी. सर्वांनी एकजुटीनं एकत्रित येऊन केलेलं काम कधीही यशस्वी होतं. त्यासाठी थोडासा पाला घेतलाय आणि माझ्यासोबत आहे स्वीटी आणि हे राजा. राम राम मित्रांनो. तर 2 दिवसांचा प्रवास नंतर पोचलो आहे घरी. तर घरी पोचल्यानंतर 1 दिवस आराम केला आणि त्यानंतर चालू केले पटकनती. तर आलो होतो असं राहणं फिरायला. तर पहिला पाऊस पडला आहे आणि पहिल्या पावसानंतरची परिस्थिती तुम्हाला दाखवायची. तर आलोय राहणं फिरायला. तर तुम्ही पाहूया काय काय परिस्थिती आत्ता सध्याची पहिल्या पावसानंतरची काय आहे परिस्थिती. तर मित्रांनो, रानात असंच फिरत असताना आलो आहे एका आंब्याच्या झाडाखाली. तर पहिल्या पावसानंतर सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तर झालंय असं की आंबा हे फळ उन्हाळी फळ, म्हणजेच उन्हाळ्यात प्रामुख्य फळ फक्त आणि फक्त उन्हाळ्यात पाहायला मिळतो. तर शेतकरी उन्हाळ्यात आंबा खातो, खूप आंबा खातो. पण पहिला पाऊस पडला की हाच शेतकरी उन्हाळ्यातल्या प्रामुख्याने असणाऱ्या फळाकडे दुर्लक्ष करतो. म्हणजेच पहिला पाऊस पडला की आंब्याकडे पाऊस चालू नाही आणि त्यानंतर मग वारं चालू होतं आणि पाऊस चालू होतो. मग असे आंबे झाडावरून पडतात आणि पडल्यानंतर पाऊस असल्यामुळं त्यांना कीड लागते. पावसानं भिजलं की कीड लागते आणि अशी नासाडी होते. तर जास्त मोठ्या प्रमाणात पावसानंतर पाहिलं जाणार हे दृश्य. तर मित्रांनो, पाहू शकता काही आंबे अजून सुद्धा चांगले असतात, पण तरी सुद्धा शेतकरी अशा या आंब्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग चालू होते आंब्याची नासाडी. तर मित्रांनो, याच आंब्याला आपण पाहू शकता बाहेरून तर चांगला आहे, पण आतून पाहूया कसा आहे हा आंबा. तर पाहू शकता मित्रांनो, आतून सुद्धा अजून सुद्धा चांगला आहे. म्हणजे जे बऱ्यापैकी आंब्याला अजून सुद्धा कीड लागली नसते. उन्हाळ्यात जसा आंब्याला चव होती, जसा गोडवा होता, तसा अजून सुद्धा या आंब्याला गोडवा पाहायला मिळतो. तरी सुद्धा मुख्यतः जास्त प्रमाणात शेतकरी या गोड आंब्याकडे लक्ष करतो आणि चालू होते आंब्याची नासाडी. मित्रांनो, पाऊस तर चालू झाला. पहिला पाऊस पडला सुद्धा, पण याच पावसाच्या आधी आपला शेतकरी आपले शेत आणि आपले घर म्हणजेच आपला बचाव करण्यासाठी प्रयत्न करत असतो. म्हणजेच घराचे पडझड झाले असेल तर आपल्या घराची डागडुजी करतो किंवा नवीन घर चांगलं बांधतो. म्हणजेच पावसापासून कसं बचाव करता येईल याचा प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीने मित्रांनो, मुख्य प्राणीसुद्धा पावसापासून बचावासाठी प्रयत्न करत असतात. असंच हे दृश्य आपल्याला पहिल्या पावसानंतर पाहायला मिळतं आहे.
या ठिकाणी मित्रांनो एक मुंग्यांचं कुटुंब आहे. तर ते पाऊस चालू झाल्यामुळं पावसापासून बचाव करण्यासाठी आपले घर बांधत आहेत. म्हणजेच यातील प्रत्येक सदस्य प्रामाणिकपणे आपलं काम पार पाडत आहे. घराला बीळ पाडल्यानंतर आत जाऊन आपल्या छोट्याशा एवढ्याशा तोंडात छोटासा कण का होईना पण घेऊन बाहेर येतात आणि संपूर्ण घर बांधसपर्यंत त्यांची पळापळी धडपड चालू असते. आपल्या छोट्याशा तोंडात छोटासा कण बाहेर घेऊन येतात, पुन्हा जातात, पुन्हा बाहेर येतात. असं हे त्यांचं रात्रंदिवस न थांबता त्यांचं हे काम चालू असतं. असं हे दृश्य मित्रांनो प्रामाणिक मुंग्यांचं आपल्याला पहिल्या पावसानंतर पाहायला मिळतं. यांच्याकडून हेच शिकायला मिळतं की न थांबता एकजुटीनं प्रयत्न केलाच पाहिजे. एकजुटीने केलेलं काम, एकजुटीने केलेला प्रयत्न हा कधीही यशस्वी होतो. असं हे दृश्य. मित्रांनो पहिला पाऊस पडला. पहिल्या पावसानंतर शेतकऱ्याने लगेच पेरणी चालू केली. या पेरणीत आपल्याला पावसातील मुख्य म्हणजेच आल लागण जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मित्रांनो आलो तर रानात, तर घरी एक शिर्डी आणि शिर्डीसाठी थोडासा पाला घेतला आहे आणि निघालो आहे घरी. तर मग जाऊया शिर्डीसाठी पाला घेऊन. आणि माझ्यासोबत आहे स्वीटी. आणि हे राजा ए राजा. मित्रांनो पावसाला सुरुवात झाली. पहिला पाऊस पडला सुद्धा. तर या पावसाळ्यात या पहिल्या पावसानंतर अजून एक मोठ्या प्रमाणात दृश्य पाहायला मिळतं. ते म्हणजे आता पाऊस पडल्यानंतर चिखल होतो. मग याच चिखलापासून बचाव करण्यासाठी शेतकरी काढतो आपला ट्रॅक्टर आणि चालू करतो मुरमाडची खेप. म्हणजेच मित्रांनो गावाकडे बऱ्यापैकी शेती आणि शेतीला जोडधंदा म्हणजे दुग्ध व्यवसाय. त्यात गुरं असतील, गाय असतील, म्हशी असतील, त्यांचे शेड सफरे असतात. मग चिखलामुळे या सफरामध्ये गुरांना त्रास होतो. मग त्या चिखलापासून बचावासाठी शेतकरी मुरुम आणून टाकतो. म्हणजेच पहिल्या पावसानंतर चालू होते मुरमाडची खेप. मित्रांनो मुरमाच्या खेपा तर चालू होतात, पण आपल्या मसरांना खायला सुद्धा टाकलं पाहिजे. तर आलेलो आहे सफराला. इथे आपल्या चंद्र आणि सुंदर पाहायला मिळते. आधीच ते भुकेला आहेत तर त्यांना खायला पण टाकलं पाहिजे. चंद्रसुंदरावर सफरा बाहेर आहेत. तर ह्या आहेत त्यांच्या आया. आड्याला आहे ती आपली मंगी आणि पाड्याला आहे ती चिंगी. मंगी तर पार रागानं बघायला लागली, का तर तिला भुका लागल्यात. चला तर मग ह्या तळवाटाखाली आपली कुठी टप भरून पहिल्यांदा चंद्र आणि सुंदर ठेवली. बघा मित्रांनो कसं बहिणी न भांडता एकत्रित खात आहेत चवीनं कुठी.
त्यानंतर चंद्रसुंदरा खायला टाकलं. आता चिंगी आणि मंगेल पण खायला टाकलं. हे पहिल्या पावसानंतरची गावाकडची परिस्थिती. गावाकडं काय चाललंय काय नाही याचा थोडक्यात व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न केला. तर बघा, जमला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि गावाकडची परिस्थिती आपल्या मित्रांना इतरांना पाहण्यासाठी शेअर करा. सध्या गावाकडं काय आहे ते त्यांना सुद्धा बघून द्या. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चालतं, मग भेटूया अशाच नवीन एका भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये.